मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे आजही मनोज जरांगेंचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरूच राहणार आहे। आरक्षण द्या नाहीतर गोळ्या घाला अशी रोखठोक भूमिका यावेळी मनोज जरांगेंनी घेतलेली आहे। तसंच मराठा आंदोलकांना जेवण आणि पाणी मिळू न दिल्याचा आरोपही यावेळी जरांगेंनी केलेला आहे। तसंच सरकारनं मराठा आंदोलकांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणीही जरांगेंकडून करण्यात आली आहे। जरांगेंच्या मागणीनंतर पोलिसांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवादही साधला। तर आजही मनोज जरांगे यांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरूच राहणार आहे। अटी शर्थींसह त्यांना आणखी 1 दिवसाची मुदतवाढ आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे। आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात, पोर रस्त्याने लावायचे हे पण सरकारच्याच हातात, का सोडायचं तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही केली। मुंबईतील परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बांधावाला घेतो तसं आमच्याही माहिती आहे। इथले सरकारनं त्यांचे लंबीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दारा बंद केले। पाण्याची परिस्थिती तीच आहे। अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहा जनतेची वाढ जेवणाचे मध्ये म्हणून CST ला जे लोक बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते।